नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून जाणारा धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर वाकीपाडा गावाजवळ पुलावर मोठं भगदाड पडलं आहे। ही घटना आज उघडकीस आली आहे। हा अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे। जेएम मात्रे या कंपनीने या पुलाचं काम केलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 धुळे-सुरत या राष्ट्रीय महामार्गावरील ही दृश्य आहेत। 24 तास या महामार्गावरून अवजड वाहतूक सुरू असते। या पुलाला पडलेल्या या मोठ्या भगदाडामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। संबंधित विभागानं तात्काळ याची दखल घेऊन दुरुस्ती करावी, तसेच ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून वाहनधारकांकडून करण्यात येत आहे। आज दुपारी 3:30 वाजेची ही दृश्य आहेत। आपण पाहू शकतात या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर मोठं पडलेलं भगदाड। या भगदाडामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे। अनेक ठिकाणी पर्यायी मार्गाची दुर्दशा आहे। अशातच नवापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला वाकीपाड्यावर पुलावर आज एक मोठं भगदाड पडलेलं दिसत आहे। हे भगदाड प्रशासनाच्या कामचुकार धोरणामुळे किंवा भ्रष्ट कामामुळे हे भगदाड पडल्याचं आज आपल्याला बघायला मिळत आहे। तर या राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि या ठेकेदाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। आणि हा एवढाच नाही तर नवापूरपासून तर थेट दैवेलपर्यंतच्या मार्गांवर या रस्त्याची अत्यंत दुर्दशा आहे। अजून तर हे रस्त्याचे काम पूर्ण बी झाले नाहीये आणि अजून हस्तांतरण बी केलेलं नाहीये। परंतु या प्रशासनाच्या या राष्ट्रीय महामार्ग आणि या ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संपूर्ण महामार्गावरील वाहनधारक असतील किंवा वाहन चालक असतील, सर्व या व्यवस्थेला संपूर्णपणे कंटाळलेले आहेत। आणि या अशा भ्रष्ट कारभाराची आता उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे।